डिस्प्लेजिया म्हणजे पुढे जाऊन कॅन्सर होण्याची शक्यता, किंवा अगदी सुरुवातीचा कॅन्सर म्हणजे. पण ह्याच्यापैकी काही जर असेल तर काय करायला लागेल? तर कल्पोस्कोपी म्हणजे एक दुर्बिणीतनं तपासणी करायला लागणार आहे. ती केली तर त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी समजू शकतात. म्हणजे काय? एक कल्पोस्कोप म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलीही भूल द्यायला लागत नाही, कुठलं ऑपरेशन करायला लागत नाही. जशी आपण आतून गर्भपिशवीची तपासणी करतो तशाच पद्धतीनं ही दुर्बीण केवळ योनी मार्गात आत पाठवली जाते, आत नेली जाते आणि त्या दुर्बिणीतून गर्भपिशवीचं मुख, योनिमार्ग या सगळ्याची तपासणी केली जाते. ही केवळ तपासणी आहे आणि करायचंच झालं तर सोबत एक सर्व्हायकल बायोप्सी म्हणजे तिथल्या पेशींचा थोडासा छोटासा तुकडा काढून तो तपासायला पाठवता येतो आणि त्यामध्ये कॅन्सरची असल्याची किंवा नसल्याची किंवा सुरुवात असल्याची आपण पक्क ते निदान करू शकतो. तर मुख्य म्हणजे भूल द्यायला लागत नाही, पोट कापायला लागत नाही आणि योनी मार्गात फक्त एक दुर्बीण टाकून बघायला लागतं. ही तपासणी करताना परत त्याच गोष्टी आहेत. पाळी चालू असेल तर करता येत नाही. पाळीच्या साधारणपणे 7व्या ते 14व्या दिवसात ही तपासणी करायची असते. गरोदरपणात हो ती करता येते. तसं जर शंकास्पद असेल तर आपल्याला ती करता येते. तर ही जी तपासणी आहे याच्यातून रोगनिदान होतं आणि मग पुढे काय ट्रीटमेंट करायची ते आपल्याला ठरवता येतं. ही तपासणी करताना 2 प्रकारची औषधं आतमध्ये लावली जातात. एक लुगाल्स आयोडीन किंवा दुसरं ॲसिटिक ॲसिड. ते लावल्यानंतर त्याच्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे सस्पिशियस किंवा शंकास्पद असं एखादं लिजन त्याच्यात आहे का हे बघता येतं, समजू शकतं. आणि ते समजलं तर आपल्याला कॅन्सर असण्याची शक्यता असलेली नेमकी जागा कळल्यामुळे नेमकं निदान पक्क होऊ शकतं, कळू शकतं. त्यामुळे ही दुर्बिणीतून तपासणी किंवा कल्पोस्कोपी हा एक महत्वाचा पुढचा भाग आहे तपासणीचा. आणि ही कल्पोस्कोपीची तपासणी आमच्या शल्यशोभामध्ये उपलब्ध आहे. डॉक्टर मंदार करंबेळकर जे सर्व प्रकारच्या दुर्बिणीतून शस्त्रक्रिया आणि दुर्बिणीतून तपासणीमध्ये एक्सपर्ट आहेत, ते ही कल्पोस्कोपीची तपासणी करतात. बाकी